नमस्कार. या नोडीच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो. तर पहा, टीईटी जून 2026 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे ती वेबसाईटला सुरू झालेली आहे. तर यासाठी ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा, याच्यामध्ये 2025 प्रमाणे 2026 मध्ये काही नवीन बदल झालेले आहेत. त्याच्या अनुसार अर्ज करण्यासाठीचा जो संपूर्ण लाईव्ह डेमो आहे तर तो तुम्हाला या व्हिडिओमधून पाहायला मिळणार आहे. तर हा डेमो शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कोणकोणती माहिती फिलअप करायची आहे, त्याच्यानंतर जे शिक्षक म्हणून अर्जो आहेत आणि त्यांना टीईटी द्यायची आहे तर त्याच्यासाठी सुद्धा वेगळी माहिती विचारलेली आहे. त्याच्यामुळे हा एक नवीन पॉईंट त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. ही सगळी माहिती तुम्हाला समजेल आणि त्याच्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. कारण बऱ्याच वेळेस काय होतं, आपण ऑनलाईन अर्ज गडबडीमध्ये करतो आणि त्याच्यानंतर आपल्याकडे ज्यावेळेस हॉल तिकीट वगैरे त्यावेळेस समजतं की आपल्याकडून ऑनलाईन अर्ज भरत असताना काही मिस्टेक झालेले आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ बघा शेवटपर्यंत आणि त्याच्यानंतरच तुमचा कोणकोणती कागदपत्र लागतील, कोणकोणती माहिती तुम्हाला आवश्यक आहे, कशी माहिती फिलअप करायची हे तुम्हाला समजेल आणि नंतर मग तुम्ही ज्यांच्याकडून तुमचा अर्ज भरून घेणार आहात त्यांना तुम्हाला योग्य ती माहिती सांगता येईल. तसेच या ठिकाणी जर तुम्ही टीईटीची तयारी करत असाल तर या ठिकाणी तुम्हाला टीईटीची तयारी करण्यासाठी आपल्याकडे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच उपलब्ध आहे. तुम्ही रायझिंग टीचर नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून घेऊन त्याच्यावरती रेकॉर्डेड प्लस लाईव्ह बॅच जॉईन करू शकता. सध्या ऑफर आहे 25% ऑफर आहे. याच्यावरती 25% ऑफर मिळेल. तर तुम्हाला जॉईन करायचं असेल पेपर 1, पेपर 2 किंवा दोन्ही पेपर, तर तुम्ही 25% ऑफरने या ठिकाणी 31 मार्च पर्यंत जॉईन करू शकता. सगळे विषय याच्यामध्ये तुम्हाला अवेलेबल आहेत. तसेच याच्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल आहे. म्हणजे रेकॉर्डेड जे व्हिडिओज आहेत, सेशन आहेत, तुम्ही तुमच्या वेळेत कधीही बघू शकता. तसेच याच्यामध्ये तुम्हाला पीडीएफ सुद्धा मिळून जातील. पीडीएफ तुम्ही रीड करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट असेल. वेगवेगळे टेस्ट सिरीज घेण्याची गरज नाही. यासाठी रायझिंग टीचर नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि तिथून तुम्ही बॅच जॉईन करा आणि तुमची तयारी सुरू करा. तर आता व्हिडिओ व्यवस्थित बघा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि त्याच्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे तो व्यवस्थित बघा. तरी काही अडचणी असेल तर कमेंट बॉक्स मध्ये विचारा, तर त्याबद्दल तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन केलं जाईल. आपल्याला mahaTET.in या वेबसाईटला यायचं आहे. या वेबसाईटला आल्यानंतर आपण उमेदवाराची नवीन नोंदणी हा टॅब तुम्हाला दिसेल. सुरुवातीला आपली नवीन नोंदणी करायची, यावरती क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी आपण सर्वात आधी आपला युजर नेम या ठिकाणी टाकायचा आहे. आपल्या मनाने जो वाटेल तो आपण टाका, लक्षात राहील असा टाकायचा, तो तुम्ही लिहून ठेवा. नंतर पासवर्ड या ठिकाणी आपण तयार करायचा आहे. त्यानंतर इथे जो तुम्ही पासवर्ड तयार करणार तोच पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी पासवर्ड कन्फर्मेशन मध्ये टाकायचा आहे. त्यानंतर खाली 10वीच्या प्रमाणपत्रानुसार तुमचं पहिलं नाव टाकायचं, स्वतःचं नाव येईल, या ठिकाणी वडिलांचं नाव मिडल नेम येईल आणि सर्वात शेवटी आडनाव येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी आपला मोबाईल नंबर चालू असणार टाकायचा. त्यानंतर या ठिकाणी ईमेल आयडी आपण टाकून ओटीपी पाठवा याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणची माहिती भरायची. तुमचं या ठिकाणी नाव वगैरे व्यवस्थित टाका, स्पेलिंग वगैरे चुकू देऊ नका. त्यानंतर खाली मोबाईल नंबर टाका, ईमेल आयडी तुमचा बरोबर टाका आणि ओटीपी पाठवा यावरती आपण क्लिक करा. तुमच्या मोबाईल नंबरला एक ओटीपी पाठवला जाईल 6 अंकी. तो ओटीपी आपण या ठिकाणी इंटर करायचा आहे. ओटीपी आपण इंटर केल्यानंतर सबमिट रजिस्ट्रेशन याच्यावरती क्लिक करायचे. त्यानंतर या ठिकाणी तुमचं नाव म्हणजे युजर नेम येणार आहे. तुम्ही जे युजर नेम तयार केलं, तुमचा पासवर्ड या ठिकाणी जो तुम्ही टाकला तो या ठिकाणी दिसेल. तुमचं या ठिकाणी जे नाव असणार आहे, तुम्ही पूर्ण नाव टाकलेलं, तुमचं फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, तुमचा ईमेल आयडी मोबाईल नंबर दिसणार आहे. तर हे तुम्ही लिहून घ्या. तो युजर नेम आणि जे पासवर्ड आहे ते तुम्ही लिहून ठेवा. याचा तुम्हाला उपयोग पुढे लॉग इन करण्यासाठी होईल. आता अशा प्रकारे आपले रजिस्ट्रेशनच्या ठिकाणी इन्फॉर्मेशन पूर्ण झाली, ही स्टेप पूर्ण झाली. आता आपण पुन्हा एकदा लॉग इन करा याच्यावरती क्लिक करायचे आणि लॉग इन करूया. जे काय आपण युजर नेम तयार केलं लॉग इन रजिस्ट्रेशन करत असताना, तर तो युजर नेम आणि जो पासवर्ड आपण टाकला तर तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपण खाली हा जो काय निळ्या कलर मध्ये कॅप्चा कोड दिसेल तर तो आपण या ठिकाणी इंटर करायचा आहे. जो कॅपिटल असेल तर कॅपिटल टाकायचा आहे, स्मॉल असेल तर स्मॉल टाकायचा आणि त्याच्यानंतर आपण या ठिकाणी लॉग इन करायचे. तुमचं लॉग इन होणार आहे. लॉग इन झाल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे अर्जावरील माहिती भरा, परीक्षा फी भरा, अर्ज डाउनलोड करा आणि आक्षेप नोंदवा. तर हे ऑप्शन तुम्हाला दिसणार आहे. तर आपण आता अर्जावरती माहिती भरण्यासाठी तर ही दुसरी स्टेप करायची, अर्जावरील माहिती भरा. याच्यावरती आपण क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर ऍप्लिकेशन फॉर्म वैयक्तिक माहिती दिसेल. संपर्कासाठीची ऍड्रेसची माहिती फिलअप करायची, शैक्षणिक माहिती भरायची आणि परीक्षा संदर्भातली माहिती भरायची आणि त्यानंतर
डॉक्युमेंट्स या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचे आहे. तर सुरुवातीला आपली जी वैयक्तिक माहिती आहे याच्यामध्ये अर्जदाराचं नाव येणार आहे. आपण जे रजिस्ट्रेशन मध्ये पण नाव टाकलं ते या ठिकाणी पण येतं. जर तुमचं रजिस्ट्रेशन मध्ये नाव वगैरे चुकलेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी ते दुरुस्त करू शकता. नंतर खाली आल्यानंतर आईचं नाव जे आपलं आहे तर ते आपल्याला या ठिकाणी पण इंटर करावं लागेल. जे आईचं नाव असेल आपलं ते आपण या ठिकाणी बरोबर इंटर करा. त्यानंतर जर नावात बदल आहे का, नावात बदल असेल तर पहा महिलांच्या बाबतीत जर नावात बदल असेल तर तुम्ही इथं यस करायचंय. जर यस केलं तर पहिलं नाव, त्यानंतर वडिलांचं किंवा पतीचं नाव येईल आणि त्यानंतर आडनाव येईल, म्हणजे तुमचं जे बदललेलं नाव आहे ते. नंतर नावात बदल करण्याचं कारण काय आहे ते तुम्हाला इथं पहा नमूद करायचंय. म्हणजे लग्न वगैरे असेल किंवा ठिकाणी अजून काही कारणास्तव तुम्ही नाव बदललं असेल ते टाकायचं. नावात बदल केल्याचा पुरावा व्हॅलिड प्रूफ आपल्या या ठिकाणी पहा जोडायचा आहे. तर कोणकोणते प्रूफ जोडायचे तर पहा गॅजेट सर्टिफिकेट, तुमच्याकडे गॅजेट सर्टिफिकेट असेल तर त्याची PDF अपलोड करा किंवा ते सिलेक्ट करा. नसेल तर या ठिकाणी मॅरेज सर्टिफिकेट किंवा दुसरं कोणतेही असेल तर ते आपण या ठिकाणी चूज करायचं आहे. मॅरेज सर्टिफिकेट असेल तर मॅरेज सर्टिफिकेट. त्यानंतर नावात बदल नसेल तर आपण या ठिकाणी पहा नो यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली या ठिकाणी उमेदवाराची अतिरिक्त माहिती, तुमचा ईमेल ID, मोबाईल नंबर. त्यानंतर पुढे तुमची डेट ऑफ बर्थ आपण या ठिकाणी पहा चूज करायची आहे. डेट ऑफ बर्थ आपण या ठिकाणी टाकल्यानंतर तुमचा आधार नंबर या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. नंबर टाकायचा. आधार नंबर नसेल तर आधार एनरोलमेंट ID टाकायचा. या ठिकाणी आधार नंबर आपण टाकला तर या ठिकाणी टाकण्याची काही गरज नाही. नंतर आपण पहा जेंडर सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर उमेदवाराच्या जातीचा जो प्रवर्ग आहे पहा SC ST VGA जो काय असेल तर तो आपण या ठिकाणी चूज करा. त्यानंतर जात प्रमाणपत्राचा क्रमांक टाकायचा आहे आणि जात प्रमाणपत्राची दिनांक आपण या ठिकाणी नमूद करायची. ठिकाणी आपली जी इथली माहिती आहे पहा कॅटेगरी किंवा जातीचा प्रमाणपत्राचा जे क्रमांक आहे तर ते आपण अशा प्रकारे टाकायचे. त्यानंतर जी काय तारीख आहे पहा तुम्हाला जातीचं सर्टिफिकेट मिळाली तर ती आपण या ठिकाणी टाकायची. या ठिकाणची माहिती आपण व्यवस्थित पहा चेक करा. डेट ऑफ बर्थ वगैरे पहा व्यवस्थित भरा आणि नंतर सेव्ह अँड पहा नेट ह्याच्यावरती क्लिक करा. या ठिकाणची माहिती पहा सेव्ह होईल. इन्फॉर्मेशन सेव्ह झाल्यानंतर आपण संपर्कासाठीची माहिती म्हणजे ऍड्रेसची इन्फॉर्मेशन या ठिकाणी फिलअप करायची. या ठिकाणी तुमचा ऍड्रेस असेल तो आपण या ठिकाणी व्यवस्थित पिनकोड सह टाकायचा आहे. कायमस्वरूपी आपण पत्ता टाकल्यानंतर पत्र व्यवहाराचा पत्ता जर वेगळा असेल तर या ठिकाणी आपण खाली इंटर करायचा आहे. याच्यामध्ये इंटर करायचा. जर तुमचा परमनंट ऍड्रेस कायमस्वरूपी पत्ता आणि पत्राचा पत्ता जर सेम असेल तर आपण सेव्ह ॲज परमनंट ऍड्रेस यासमोर काय टिक दिसेल त्याच्यावरती क्लिक करा. म्हणजे इकडला ऍड्रेस या ठिकाणी येईल. इथे तुम्हाला नवीन ऍड्रेस टाकण्याची गरज नाही. जर वेगवेगळे पत्ते असतील तर तुम्ही ते वेगवेगळे ऍड्रेस टाकायचे. या ठिकाणची ऍड्रेस आपण टाकल्यानंतर माहिती सेव्ह करायची. तुमची माहिती या ठिकाणी पहा यशस्वीरित्या सेव्ह झालेला तुम्हाला मेसेज पहा ग्रीन मध्ये दिसेल. या ठिकाणची संपर्कासाठी माहिती भरल्यानंतर शैक्षणिक माहिती फिलअप करायची आहे. याच्यामध्ये आपण सुरुवातीला 10वीचा प्रमाणपत्र क्रमांक, बैठक क्रमांक, यशस्वी बोर्ड महाराष्ट्र, त्यानंतर उत्तीर्ण झाल्याचा महिना, वर्ष, मिळालेले गुण आणि एकूण गुण टाकायचे. त्यानंतर या ठिकाणी 12वीची माहिती भरत असताना या ठिकाणी जो बॉक्स आहे याच्यावरती पहा टिक करून माहिती भरायची. नंतर तुमचं ग्रॅज्युएशन असेल तर BA असेल, BSc असेल, जे असेल तर त्याची माहिती भरण्यासाठी या बॉक्सवरती आपण टिक करायची. नंतर इतर माहिती फिलअप करायची. त्यानंतर या ठिकाणी पदव्युत्तर पदवीची माहिती भरत असताना तुमचं MA, MSc, MCOM असेल तर त्यासाठी पहा बॉक्सवर टिक करून पुढची माहिती फिलअप करायची. त्यानंतर या ठिकाणी तुमची DED ची माहिती पहा फिलअप करत असताना इथे एक जो बॉक्स आहे त्या बॉक्सवरती आपण क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी जर तुम्ही शेवटच्या वर्षामध्ये असाल DEDच्या तरी तुम्हाला फॉर्म पहा फिलअप करता येईल. तर पदविकेचं नाव टाकायचं पहा DED तुमचं जे असेल ते. त्यानंतर या ठिकाणी तुमचा रिझल्ट पास आहे किंवा फायनल इयरला आहे ते टाकायचंय. जर तुम्ही फायनल इयरला असाल तर फायनल इयर ऑप्शन निवडायचा. त्यानंतर पहिल्या वर्षाचे मार्क या ठिकाणी टाकायचे. बोर्ड MSc पुणे टाका. त्यानंतर कोणत्या वर्षामध्ये आहात त्याचे मार्क, एकूण मार्क, मिळालेले मार्क टाकायचे, टक्केवारी टाकायची, पर्सेंटाइल किंवा ग्रेडमध्ये तुमचा जो ग्रेड आहे तो टाका आणि प्रमाणपत्र क्रमांक. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 6वी ते 8वी साठी म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे जर BEd असेल तर या बॉक्सवरती पहा टिक करून तुम्ही BEd ची माहिती या ठिकाणी पहा फिलअप करायची आहे. आता या ठिकाणी जर तुमचं BEd नसेल तरी तुम्ही पहा सेकंड पेपर देऊ शकता. त्यासाठी तुम्हाला BEd ची माहिती भरण्याची काय आवश्यकता नाही. जर तुमचं BEd असेल तर टाका, अन्यथा फक्त DEd च्या माहितीवरून आणि तुम्ही इथं जी ग्रॅज्युएशनची माहिती पहा फिलअप केली आहे त्याच्यावरून तुम्हाला पहा सेकंड पेपर भरता येईल. तर अशा प्रकारे या ठिकाणची माहिती भरून ही माहिती पहा सेव्ह करायची. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला परीक्षे संदर्भातली माहिती विचारलेली आहे. तर ही माहिती पहा भरत असताना या ठिकाणी परीक्षेविषयी माहिती आपण सुरुवातीला आपला जो काय परीक्षेचा जिल्हा आहे, परीक्षा सेंटर तुम्हाला ज्या ठिकाणी द्यायचं आहे तर ते आपण या ठिकाणी चूज करायचे.
त्यानंतर परीक्षा एक्झाम अप्लाय, तर या ठिकाणी पेपर 1, पेपर 2 किंवा दोन्ही पेपर. तर तुम्हाला दोन्ही पेपरसाठी अप्लाय करायचं असेल तर बोथ पेपर याच्यावरती आपण क्लिक करायचं. फक्त एकासाठीच अप्लाय करायचं असेल तर एकासाठी, किंवा फक्त सेकंडसाठीच अप्लाय करायचं असेल तर फक्त दुसरा पेपर अप्लाय करा. आणि दोन्ही करायचे असेल बोथ पेपर. त्यानंतर बोथ पेपर तुम्ही चूज केलं तर पर्यायी ऑप्शन जो काही ऑप्शनल सब्जेक्ट आहे पेपर सेकंडसाठी तो चूज करायचा आहे. यासाठी मॅथ सायन्स किंवा सोशल सायन्स. तर तुमचं ग्रॅज्युएशन ज्या विषयातून झालेलं असेल तर त्यापैकी तुमचा मॅथ सायन्स असेल, BSc असेल तर मॅथ सायन्स, तुमचं समाजशास्त्र विषयातून झालं असेल तर सोशल सायन्स, आणि तुमचं जर BA ला तुमचा भाषा विषय असेल तर तुम्ही दोन्हीपैकी कोणताही एक विषय इथं चूज करू शकता. त्यानंतर परीक्षेचं माध्यम. आता या ठिकाणी जे माध्यम आहे ते मराठी, इंग्लिश, उर्दू, हिंदी, बंगाली, कन्नडा, तेलुगू, गुजरात, सिंधी हे माध्यम आहेत. आता जर या ठिकाणी माध्यमावरतीच तुम्हाला भाषा निवडता येतात. जर तुम्हाला इंग्रजी भाषा नको असेल तर तुम्ही हिंदी माध्यम निवडायचं आहे. आता जर बघा आपण हिंदी माध्यम निवडलं तर पहिली भाषा ही तुमची हिंदी राहणार आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खाली हिंदी या ठिकाणी भाषा पहिली येईल, आणि त्यानंतर दुसरी जी भाषा आहे ती मराठी किंवा इंग्लिश यापैकी तुम्ही एक पाच चूज करू शकता. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जर तुम्ही हिंदी माध्यम निवडलं तर या ठिकाणी तुमची पहिली भाषा हिंदी आणि दुसरी भाषा मराठी असेल. आता दोन्ही भाषा तुमच्या निवडल्या त्यानंतर जे काही बाकीचे प्रश्न असतील तर हे तुम्हाला मराठी आणि इंग्रजी या दोन भाषेतून असणार आहेत. आता जर तुम्ही पण मराठी माध्यम निवडलं तर काय होतं तर लक्षात घ्या, तुमची पहिली भाषा मराठी येते आणि दुसरी भाषा ही कंपल्सरी इंग्लिश असते. या ठिकाणी तुम्हाला इंग्लिश भाषा घ्यावी लागेल, तुम्हाला हिंदी भाषा इथं घेता येणार नाही. तर अशा पद्धतीने या ठिकाणी जर तुम्हाला इंग्रजी नको असेल त्या ठिकाणी तुम्ही हिंदी माध्यम निवडायचं आहे. हिंदी माध्यम निवडल्याने तुम्हाला सगळा पेपर हिंदीमधून येत नाही, तर तो तुमचा मराठी आणि इंग्रजीमधून असतो. नंतर या ठिकाणी आपण माध्यम निवडलं, नंतर दुसरी भाषा या ठिकाणी तुम्हाला निवडायची आहे. पहिली हिंदी, दुसरी या ठिकाणी मराठी झाली. नंतर उमेदवार महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहेत का, तर या ठिकाणी डोमासाईल असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर या ठिकाणी पुढे तुम्हाला या ठिकाणी दिव्यांग तुम्ही आहात का, दिव्यांगाची माहिती तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायची. दिव्यांग असाल तर येस करा. येस केलं तर तुमचा प्रकार वगैरे सगळी माहिती या ठिकाणी तुम्हाला भरावी लागेल. टक्केवारी वगैरे किती आहे ती भरायची आहे. नंतर तुम्हाला या ठिकाणी अतिरिक्त वेळ वगैरे आहे का हे तुमच्या प्रकारावरून ठरणार आहे. जर तुम्ही नसाल तर नो करा. नंतर या ठिकाणी तुम्ही माजी सैनिक आहात का, तर लक्षात घ्या माजी सैनिकाचा लाभ कोणाला मिळतो, जर तुम्ही स्वतः माजी सैनिक असाल तर लाभ मिळतो, किंवा जर तुम्ही माजी सैनिक नसाल, जर समजा तुम्ही यस केलं तर या ठिकाणी पुढचा ऑप्शन या ठिकाणी बाद ठरतो. म्हणजे याचा अर्थ काय की माजी सैनिकाची 45% अट आहे ही फक्त माजी सैनिकालाच लाभ घेतात, म्हणजे स्वतः माजी सैनिक. जर तुम्ही माजी सैनिक नसाल, जर नो केलं तर या ठिकाणी ज्या शहीद सैनिकांच्या पत्नी असतील, म्हणजे जर या ठिकाणी अशा लेडीज असतील की त्यांचे पती हे शहीद झालेले आहेत, शहीदचा दर्जा मिळाला आहे असे, किंवा त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या मुलांना वगैरे लाभ घेता येतो. जर ते स्वतः नसतील किंवा ठिकाणी आपण म्हणू ते स्वतः हयात असतील तर याचा लाभ मिळणार नाही. ते फक्त स्वतःला मिळेल, त्यांच्या पत्नीला वगैरे लाभ मिळणार नाही. तर हे लक्षात घ्या. आपण नसाल तर या ठिकाणी आपण यस करायचंय, बाकी जर तुम्ही लागू असाल तरच या ठिकाणी यस करा, नसाल तर या ठिकाणी नो करा. म्हणजे शहीद सैनिकांच्या पत्नी असाल किंवा त्यांचे कुटुंबीय असेल तरच त्यांना लाभ मिळेल, आणि फक्त स्वतः ते सैनिक. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण माहिती भरायची. त्यानंतर या ठिकाणी मी MEC पुणे या वेबसाईट मधील महाTET 18 आणि 19 मधील गैरप्रकारात आढळलेलं उमेदवार यादी स्वतः वाचून तपासलेले आहे. तर याच्या समोर आपण टिक करायची आहे. म्हणजे जर समजा या ठिकाणी आपलं नाव असेल तर गुन्हे दाखल होतील, अशा प्रकारची ही या ठिकाणी डिक्लेरेशन द्यावं लागेल. त्यानंतर या ठिकाणी जुळ्या भावंडाविषयी माहिती आपल्याला भरायची. तर आपण जुळे आहोत का असेल तर यस करा. जर यस केलं तर पुढे तुम्हाला नाव वगैरे टाकावं लागेल. जर नसेल तर तुम्ही जुळे नसेल तर या ठिकाणी नो करायचं आहे. नंतर उमेदवार शिक्षण क्षेत्रात कार्यरत असल्याची माहिती. आता या ठिकाणी बघा की उमेदवार सध्या शिक्षक पदावर कार्यरत आहे का, तर यावर्षी ही माहिती नव्याने भरायची आहे. तर उमेदवार सध्या शिक्षक पदावर कार्यरत असेल तर आपण यस करायचं आहे. जर सध्या शिक्षक पदावर कार्यरत नसेल तर नो करायचं आहे. जर यस केलं तर पुढे प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षक, त्या ठिकाणी प्राथमिक शिक्षक असेल तर प्राथमिक, जर माध्यमिक असेल तर माध्यमिक. जर प्राथमिक असेल तर प्राथमिक निवडा, जर माध्यमिक असेल तर माध्यमिक निवडायचं आहे. त्यानंतर व्यवस्थापन प्रकारामध्ये या ठिकाणी तुमचा कोणता प्रकार आहे तो या ठिकाणी जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद, समाज कल्याण जो काही प्रकार असेल तर तो प्रकार या ठिकाणी आपण निवडायचा आहे. आपण या ठिकाणी एक्झाम्पल म्हणून जिल्हा परिषद निवडूया. नंतर या ठिकाणी बघा जर समजा व्यवस्थापनाचा इतर प्रकार, समजा जिल्हा परिषद सोडून जर समजा आपण इतर ऑप्शन निवडला तर या ठिकाणी
तुमचा अनुदानित प्रकार असेल, विना अनुदानित असेल तर तो प्रकार तुम्हाला इथं पण टाकायचा आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी टाकायचा. त्यानंतर संस्थेचा प्रकार अनुदानित, खाजगी अनुदानित, विना अनुदानित या ठिकाणी टाकायचा आहे. या ठिकाणी व्यवस्थापनाचा प्रकार टाकायचा आहे. नंतर या ठिकाणी बघा, जर इथं तुम्ही इतर निवडला तर संस्थेचा इतर प्रकार तुम्हाला पण टाकावा लागेल. तर अशा प्रकारे तुम्हाला जो काही तुमचा इथं ऑप्शन असेल तर तो तुम्ही इथं पण टाकायचा आहे. तर ही माहिती या ठिकाणी आपण पण टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ओळखपत्राचा प्रकार निवडायचा आहे. तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटिंग कार्ड, पासपोर्ट, तर जे तुमच्याकडे असेल ते निवडा आणि त्याचा क्रमांक या ठिकाणी आपण पण टाकायचा आहे. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणची माहिती भरून ही माहिती आपण सेव्ह करायची आहे. सेव्ह करायची अशा प्रकारे या ठिकाणची माहिती सेव्ह होईल. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला दस्तऐवज अपलोड करायचा आहे. आता या ठिकाणी काय करायचं आहे बघा, की हे जे पण डिक्लेरेशन दिलेलं आहे या ठिकाणी पण डिक्लेरेशन तुम्हाला दिसेल. तर हे डिक्लेरेशन तुम्ही इंग्रजीमध्ये लिहू शकता एका पेजवरती आणि त्याच्या खाली सही करायची आहे, अंगठा उमटवायचा आहे आणि नंतर त्याचा फोटो काढून स्कॅन करून ती अपलोड करायची. हे इंग्रजीमधून तुम्ही लिहू शकता किंवा या ठिकाणी हे मराठीमध्ये जे दिलेलं आहे तर ते या ठिकाणी तुम्हाला जे दिसेल ते आहे तसं तुम्ही लिहू शकता. हे आहे तसं लिहायचं आहे आणि त्यानंतर इथं तुम्हाला ते अपलोड करायचं आहे. त्या ठिकाणी तुमचा फोटो, या ठिकाणी सिग्नेचर, या ठिकाणी ओळखीचा पुरावा म्हणजे या ठिकाणी तुमचा आधार कार्ड जे आपण नंबर टाकलाय तर ते PDF मध्ये अपलोड करायचं आणि या ठिकाणी जे सेल्फ डिक्लेरेशन आहे ते तुम्हाला अपलोड करायचं आहे. या ठिकाणी आपण अशा प्रकारे तुमचा फोटो, तुमची सही, या ठिकाणी तुमचं जे समजा ID प्रूफ आहे त्याची PDF आणि या ठिकाणी डिक्लेरेशन. तर डिक्लेरेशन वरती या ठिकाणी तुमचं नाव पूर्ण असेल, तो जो मथळा आहे तो लिहायचा आहे. या ठिकाणी डाव्या हाताचा अंगठा आणि तुमचं नाव आणि त्याच्याखाली सही, तर हे या ठिकाणी असणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, डिक्लेरेशन वरती तुमची सही, तुमचं नाव आणि अंगठा हा असायला पाहिजे. हे अपलोड करायचं आहे. अपलोड झाल्यानंतर या ठिकाणी आपण डिक्लेरेशन याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि शो प्रिव्ह्यू याच्यावरती आपण क्लिक करायचं आहे. शो प्रिव्ह्यू याच्यावरती आपण क्लिक केलं की या ठिकाणी तुमचा जो पूर्ण फॉर्म आहे तो या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. या ठिकाणची जी सगळी माहिती आहे ती आपण या ठिकाणी व्यवस्थित बघावी. तुमचे मार्क वगैरे या ठिकाणी दिसत आहेत का सगळे. त्यानंतर तुमची D.Ed ची माहिती असेल, तुमची B.Ed ची माहिती आहे ती बरोबर भरलेली आहे का याची खात्री करायची आहे. कारण बऱ्याच वेळेस का आपण चुकीची माहिती इथं भरतो. त्यानंतर या ठिकाणी तुमचा सेकंड पेपर किंवा दुसरा पेपर किंवा दोन्ही पेपर जे भरलेले आहे, त्यानंतर तुमची इतर माहिती बरोबर आहे का तर ते एकदा चेक करा. त्यानंतर जे तुम्ही डिक्लेरेशन अपलोड केलंय ते तुमचंच अपलोड केलं आहे का हे बघा. कारण बऱ्याच वेळेस काय होतं, तुम्ही सायबर कॅफेवरती वगैरे माहिती भरता त्यावेळेस कदाचित दुसऱ्याचं डिक्लेरेशन अपलोड झालेलं असू शकतं. म्हणजे असं होतं बऱ्याच वेळेस. त्यामुळे डिक्लेरेशन तुमचंच आहे का, तुमची सही आहे का, तुमचंच नाव आहे का याची आपण खात्री करायची आणि त्यानंतर प्रोसीड टू पेमेंट याच्यावरती क्लिक करायचं. आता या ठिकाणी जर तुम्हाला वाटलं की तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये काय बदल करायचा असेल तर एडिट ऍप्लिकेशन फॉर्म याच्यावरती क्लिक करून तुम्हाला ज्या ठिकाणी बदल करायचा असेल त्या ठिकाणी बदल करू शकता. आता एक लक्षात घ्या, आता हा जो फॉर्म आहे हा फॉर्म तुमचा कच्चा भरून झालेला आहे. आता जर तुम्हाला वाटलं की याचं पेमेंट उद्या करायचंय तर तुम्ही नंतरही पेमेंट करू शकता. म्हणजे लगेचच पेमेंट करण्याची घाई करू नका. कारण बऱ्याच वेळेस काय होतं, आपण घाई गडबडीमध्ये पेमेंट करतो आणि बरीच चुकीची माहिती म्हणजे तुमचं डिक्लेरेशन, फोटो याची माहिती चुकीची असू शकते. त्यामुळे काय करा, आपण या ठिकाणी जे प्रिव्ह्यू आहे, प्रिव्ह्यू वरती क्लिक केल्यानंतर जो फॉर्म आहे त्याची प्रिंट काढा आणि एकदा चेक करा सगळी माहिती बरोबर आहे का. सगळी माहिती बरोबर असेल तर मग तुम्ही त्या ठिकाणी पुढे पेमेंट करा. त्यावेळेस पेमेंट करण्यास ज्यावेळेस जाणार त्यावेळेस तुम्हाला परत सगळी माहिती भरण्याची गरज नाही. फक्त सगळी माहिती बरोबर आहे का ते चेक करा आणि नंतर तुम्ही पेमेंट करू शकता. तर अशा प्रकारे या ठिकाणी TET साठी जो ऑनलाईन अर्ज आहे तर तो स्टेप बाय स्टेप कशा प्रकारे भरायचा आहे या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओमधून पाहिली. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.